नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवी, वेदस्पर्श आयुर्वेद कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका। आजकाल हार्ट अटॅक हा शब्द इतका कॉमन झाला आहे की थोडंसं छातीत दुखलं की प्रश्न पडतो, मला हार्ट अटॅक येणार नाही ना। फक्त या भीतीपोटी रिपोर्ट करणाऱ्यांमध्ये लाखो रुपये खर्च करताना दिसत आहे। आता आमच्याकडे येणारे तर बरेच रुग्ण असे असतात की त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पुणे, मुंबई, हैदराबाद सगळीकडे जाऊन रिपोर्ट्स केलेले असतात आणि पुन्हा ते सगळे रिपोर्ट घेऊन आमच्याकडे येतात, तेव्हा सुद्धा ते तपासणीसाठी आलेले असतात। कारण त्यांचं म्हणणं असतं माझी छाती तर दुखते, डॉक्टर्स नॉर्मल सांगताय, एखादी गोळी दिली की बरं वाटतं, पण पुन्हा छातीत दुखायला लागलं की भीती तर वाटते की आपल्याला हार्ट अटॅक तर येणार नाही ना। पण नेमकं काय कारण असेल? आता या ठिकाणी जोपर्यंत रुग्णाची छाती दुखणं बंद होत नाही तोपर्यंत रिपोर्ट्स करायचं थांबत नाही। आणि मग आम्हाला असं निदर्शनास येतं की आमच्या रुग्णांचं जे काही रिपोर्ट्स करून आलेले असतात खूप सारे, त्यांच्या छाती दुखण्याचं कारण जर पोहोचलं कारणापर्यंत तर एक तर हायपर ॲसिडिटी असते, म्हणजे आम्लपित्ताचा त्रास असतो, किंवा वातवृद्धी झालेली असते। म्हणजे जसं वातवृद्धी झाल्यानंतर गुडघ्यांचे सांधे असतील, अस्थी असेल, किंवा हाताचे सांधे अस्थी दुखतात, तसंच छातीमध्येही जो छातीचा पिंजरा असतो ज्याला रिब्स म्हणतात आपण, तर त्या रिब्सच्या सुद्धा काही ठिकाणी त्याच्यावर असलेल्या मांसपेशींमध्ये वेदना असतात, कधीकधी तिथल्या ज्या अस्थी संधी असतात त्याच्यामध्ये वेदना असतात। एकदा का त्याची चिकित्सा केली आणि छाती दुखणं बंद झालं की तरच असा रुग्ण रिपोर्ट करायचा थांबतो। मग एवढी भीती हृदयरोगाची आहे ना, आता अशी भीती असणं खरं तर आज साहजिक आहे, कारण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या हार्ट अटॅकच्या घटना मनाला धक्का लावत असतात। आणि आज भारतातील मृत्यूचं प्रमाण जर पाहिलं ना, तर आपल्याला देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये दरवर्षी 17 लाख लोक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्युमुखी पडतात। WHO तर म्हणणं आहे की योग्य ते बदल न केल्यास, म्हणजे जीवनशैली जर तुम्ही बदलली नाही तर 2030 पर्यंत एका वर्षामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ही 2.3 करोड इतकी असेल। म्हणजे भविष्यात म्हणावं लागेल घरोघरी हृदयरोगी। आधी काय व्हायचं की 50 नंतर हृदयविकाराची भीती वाटायची, पण आता 50च्या आत हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जे काय आहे ते 50% झालेलं आहे। अगदी तरुण वयामध्ये म्हणजे 25-30च्या तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकने जागीच मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण सर्रास ऐकत आहोत। आता हे एवढे जे मृत्यू होत आहे त्यात जो काही संशोधन आलं त्याच्यामध्ये 98% हार्ट अटॅक हे रक्तवाहिन्यांचे आजार असल्यामुळे झालेले आहेत, म्हणजे रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले आहेत। आता रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेस ब्लॉकेजेस होतात नेमकं काय होतं, रक्तवाहिन्या खराब होतात म्हणजे नेमकं काय होतं यावर खरं तर आज मी बोलणार आहे। आता हार्ट अटॅक म्हणजे काय, तर हृदयाला त्याचं काम करण्यासाठी म्हणजेच संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करण्यासाठी हवा तेवढा ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा न मिळणं म्हणजेच हार्ट अटॅक। आता हृदयाला एका मिनिटात किती रक्त लागतं, तर फक्त 250 ml। जर आपण त्याला 250 ml रक्त दिलं तर हृदय एका मिनिटामध्ये 5 लिटर रक्त पंप करतं। म्हणजे बघा, आता बऱ्याच रुग्णांना प्रश्न पडत असेल की संपूर्ण शरीराला हृदय रक्त पुरवठा करतं, म्हणजे हृदयात भरपूर रक्त आहे, मग हृदयामध्ये रक्त असताना हृदयाला रक्त कमी कसं पडतं? तर या ठिकाणी एक उदाहरण सांगायचं झालं तर बघा, बँकेतल्या कॅशियर सारखं असतं, दिवसभर तो पैशाच्या ढिगाऱ्यासमोर जरी बसलेला असला तरी त्याला स्वतःचा चहा जर प्यायचा असेल तर स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात। हृदयाच्या बाबतीत अगदी सेम आहे। हृदय रक्ताने खचाखच भरलेलं असलं तरी स्वतःला रक्तपुरवठा करण्यासाठी त्याला करोनरी आर्टरी किंवा हृदय धमनी यामधूनच रक्ताचा पुरवठा होत असतो। या करोनरी आर्टरी मुख्यतः 3 असतात। आता या रक्तवाहिन्या हृदयाचं त्यांचं काम करण्यासाठी हृदयाला रक्तपुरवठा करत असतात। आता मुख्यतः या रक्तवाहिन्या ज्यावेळेस नॉर्मल असतात तर त्या नेमक्या कशा असतात हे आपण आधी बघूया। काय होतं, रक्तवाहिन्यांचा जर आपण ट्रान्सव्हर्स छेद घेतला आणि तिला जर कापलं आणि जर डोळे बंद करून तुम्ही जर त्याच्यावर हात फिरवला तर आतला थर काचेप्रमाणे गुळगुळीत भासतो, म्हणजे इतकं साफ आणि स्वच्छ रक्तवाहिन्या असतात। त्यामुळे रक्तप्रवाहाला किंवा रक्ताला पुढे जाण्यासाठी काही अडथळे येत नाही, रक्तप्रवाह सहज होत असतो, त्या ठिकाणी रुग्णाला काही त्रासही जाणवत नाही। पण या रक्तवाहिन्या खराब व्हायला लागल्या, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमायला लागलं, रक्तात नको ते क्षार कॅल्शियमचं प्रमाण वाढायला लागलं, तर हा सगळा कचरा रक्तातून वाहत असताना रक्तवाहिनीच्या आतील थरावर जमा होत असतो आणि रक्तवाहिनीची पोकळी जी आहे ती कमी करत असतो। कधी कधी काय होतं, ह्या चरबीचे एकावर एक पुटं चढायला लागतात आणि त्या ठिकाणी एकच ठिकाणी जो ढीग तयार होतो चरबीचा त्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो।
म्हणजे एकतर ब्लॉकेजेस होतात आणि धमनी काठी नव्हतं. मग अशा रक्तवाहिन्याच्या आतील थर जर आपण पुन्हा ट्रान्सफर छेद घेऊन पाहिला किंवा फील केला आणि डोळे बंद करून त्याच्यावर हात फिरवला तर आपल्याला अशी रक्तवाहिनी भाजलेल्या पापडासारखी म्हणजे जाणवते. म्हणजे बघा, एकीकडे नॉर्मल रक्तवाहिनी काचेसारखी गुळगुळीत होती, पण आता ही विकृत झालेली रक्तवाहिनी मात्र भाजलेल्या पापडासारखी खडबडीत आहे. आता काही तज्ज्ञांच्या मते सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर अशी रक्तवाहिनी पाहिली तर पावसाळ्यातील खड्डेयुक्त रस्त्यासारखी ती रक्तवाहिनी आतून दिसते. आता बघा, पावसाळा आहे, खड्ड्यांच्या रस्त्यावरनं गाडी चालवताना ॲक्सिडेंटचं प्रमाण नॉर्मल रस्त्यापेक्षा जास्त असतं. तसंच इथे सुद्धा आहे. नॉर्मल रक्तवाहिनीतून रक्त पुढे जाताना ते सरळ पुढे जातं, मात्र अशा रक्तवाहिनीतून रक्त पुढे जाताना अडथळे निर्माण करत असतं. आता हे सगळे अडथळे म्हणजेच ब्लॉकेजेस असतात. हे चरबीचे ढीग, या ब्लॉकेजेसमुळे हृदयाचा रक्तपुरवठा कमी झालेला असतो, मात्र बंद झालेला नसतो. आता काय आहे हृदयाचं, जोपर्यंत 50% रक्तपुरवठा कमी होत नाही तोपर्यंत हृदय आपलं काम व्यवस्थित करत असतं. पण ज्यावेळेस 50% कमी हृदयाला रक्त मिळायला लागतं तर त्यावेळेस मात्र काही हृदय तक्रार करायला लागतं, काही लक्षणं जाणवायला लागतं. मग या तक्रारी कोणत्या आहे तर छाती भरून यायला लागते, छातीत वेदना जाणवायला लागतात, पायऱ्या चढताना, जिना चढताना किंवा बाजारातून भाजी आणताना, रस्त्याने चालताना दम लागायला लागतो, पायांवर वारंवार सूज येत असते, चालताना नेहमीपेक्षा जरा जास्त घाम येतो, अचानक कधीकधी डोकं जड होऊन मळमळ होते. ही लक्षणं किंवा यापैकी काही लक्षणं जर वारंवार होत असतील तर आपल्या रक्तवाहिन्यामध्ये कचरा जमा झाला आहे की नाही, रक्ताचा पुरवठा योग्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी कमीत कमी सुरुवातीला एक ECG करून घेणं गरजेचं असतं. आता बरेच रुग्ण खरं तर हृदयरोगाच्या तपासणीला पैसे खर्च होतील म्हणून घाबरतात, पण एक ECG फक्त 100-150 रुपये लागतात, तर तो ECG करून घेणं गरजेचं असतं. आता ECGमध्ये काही बदल आल्यास बरेच रुग्ण किंवा डॉक्टर्स सल्ला देतात अँजिओग्राफीचा, तर सरळ अँजिओग्राफी न करता इतर काही तपासण्या जसं 2D इको असतं, स्ट्रेस टेस्ट असते, HbA1c, लिपिड प्रोफाईल, ह्या ज्या काही तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या तपासण्या ह्या सगळ्या करून घेणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये काही बदल आले रिपोर्ट्समध्ये तर मग तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञाच्या सल्ल्याने काही चांगली औषधी सोबतच आपली काही आयुर्वेदिक औषधी आपण चालू करतो. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपण पाहिलं ब्लॉकेजेस आहे पण तरी रुग्ण आपलं काम करतोय, याचा अर्थ रुग्णाचा जर जागीच मृत्यू होत असेल तर तो ब्लॉकेजेसमुळे होत नाही तर कशामुळे होतो, तर अशा ज्या ब्लॉकयुक्त रक्तवाहिन्यांची पोकळी आधीच कमी झालेली असते, तुम्ही जर आहार विहारात योग्य बदल केले नाही, चरबीयुक्त अन्नपदार्थाचं सेवन थांबवलं नाही तर ब्लॉक वाढत जातो, इतका वाढत जातो की चुकून रक्ताचा दबाव पडल्याने एखाद्या वेळी ब्लॉकेजेसवरचं आवरण निघालं तर ब्लॉकमधला चिकट पदार्थ बाहेर येतो आणि त्याला रक्ताचे कण चिकटतात, म्हणजेच रक्ताची गुठळी तयार करतात. आता किंवा एखाद्या वेळेस काय होतं की रक्तवाहिनीतून रक्त पुढे जाताना खराब झालेल्या रक्तवाहिनीतून काय होतं की रक्तवाहिनी खरचटते आणि रक्तवाहिनीला आतून दुखापत झाली की तिथे रक्तस्राव होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा रक्त थांबवण्यासाठी रक्ताची गुठळी तयार होते. म्हणजे आधीच अरुंद झालेल्या ब्लॉकेजेसच्या जागी अशी जर गुठळी अडकली तर मात्र हृदयाचा रक्तपुरवठा बंद होतो. मग अशा वेळी जी लक्षणं असतात ना ती तीव्र स्वरूपाची असतात, ती दुर्लक्षित करून चालत नाही. मग ती लक्षणं कोणती, तर छातीत वेदना होत असतात, मात्र या वेदना छातीच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताकडे, डाव्या बाजूला पाठीकडे अशा पद्धतीनं रेफर्ड पेन असतात, याला संचारी वेदना असंही म्हणतात. आता महिलांचा जर विचार केला ना तर हनुवटीला कळ लागते, हनुवटी जड होते, घशाला कोरड पडल्यासारखं जाणवतं, अशी काही लक्षणं युनिक असतात. महिलांमध्ये वेदना कधीकधी डाव्या बाजूबरोबरच उजव्या बाजूला सुद्धा असतात. आता निसर्गताच शरीर काय करतं, ज्यावेळेस हार्ट अटॅक आलेला असतो त्यावेळेस तो शरीरावरचा लोड, हृदयावरचा लोड कमी करत असतो, ताण कमी करत असतो, मग निसर्गताच काही गोष्टी बाहेर फेकत असतो. त्यातच आहे की घाम येणं, दरदरून घाम येतो, मळमळ होऊन कधीतरी उलटी होते, डोकं जड होतं, वेदना वाढत जातात, चक्कर येते, अंधारी येते आणि रुग्ण कोसळतो. ही लक्षणं हार्ट अटॅकची असू शकतात. मग अशा वेळी घाबरून न जाता सगळ्यात आधी रुग्णाला हवेशीर ठिकाणी न्यायचं आणि जेवढं लवकर होईल तेवढं हॉस्पिटल गाठायचं. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, डॉक्टरांकडे गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या रुग्णाला हार्ट अटॅक आहे की नाही याची खात्री करून घेणारी टेस्ट म्हणजेच ट्रोपोनिन आय किंवा ट्रॉपटी या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. तर काय होतं, ज्यावेळी हार्ट अटॅक येतो ना त्यावेळेस
हृदयाच्या जखमी झालेल्या ज्या मांसपेशी असतात त्यामधून एक एन्झाईम रक्तात सोडलं जातं, ते म्हणजे हे ट्रोपोनिन आहे. तपासणी केल्यानंतर आपल्याला हार्ट अटॅक आला आहे की नाही हे जर त्या ठिकाणी ट्रोपोनिन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर समजायचं आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी आहे, आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे आणि आता ती फोडण्याची गरज आहे. त्यावेळेस ICUमध्ये भरती होणं गरजेचं असतं. पण चुकून जर टेस्ट निगेटिव्ह आली तर बिनधास्त घरी गेलं तरी चालतं आणि डॉक्टरांनी दिलेले जे सल्ले असतील, जी औषधी असतील ती घेत तुम्ही शहानिशा करू शकता, दुसऱ्या डॉक्टरांचा सल्लामसलत करू शकता, इतर काही रिपोर्ट्स करायचे नाही करायचे, शस्त्रक्रिया यासंबंधी विचारविनिमय करू शकता. आता बघा, TROP-T किंवा TROP-I ह्या टेस्ट महत्त्वाच्या का आहे तर याच्याबद्दल एक सांगावंसं वाटतं की बऱ्याचदा काय होतं, म्हणजे बऱ्याच अशा केसेस पाहायला मिळतात की याच्यामध्ये काय होतं, रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणं जाणवली की ते हॉस्पिटलला गेले की त्यांच्या ECG बऱ्याचदा नॉर्मल येतो. मग त्यामुळे डॉक्टर त्यांना घरी पाठवून देतात. घरी गेल्यानंतर त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या अशा घटना आपण ऐकतो. या ठिकाणी नॉन ST इलेव्हेटेड MI म्हणजे ECGमध्ये कोणताही बदल न होता सुद्धा कधीकधी हार्ट अटॅक आल्याचं बघायला मिळतं. त्यामुळे ही तपासणी अत्यंत गरजेची आहे. आता आपल्याला खात्री झाली की आपल्याला हार्ट अटॅक आला होता तर पुढील सल्ला आपल्याला दिला जातो अँजिओग्राफी करण्याचा. की बऱ्याच रुग्ण लगेच अँजिओग्राफी करून घेतात. अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस आढळले तर घाबरून जाऊन लगेच अँजिओप्लास्टी किंवा बायपास पटकन करून घेतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्लॉकेजेसमुळे लगेच मृत्यू होत नाही, म्हणून थोडं निवांत राहून विचार विनिमय करून बऱ्याच म्हणजे जे काही डॉक्टर्स आहे, इतर डॉक्टर आहे त्यांचाही तुम्ही सल्ला घ्यायला हवा. बऱ्याच रुग्णांना शस्त्रक्रिया करायचीच नसते. मग अशा वेळी विना शस्त्रक्रिया हृदयरोग बरा होऊ शकतो का तर आजपर्यंत झालेली अनेक संशोधनं अगदी आधुनिक वैद्यकशास्त्रानेही मान्य केलेलं आहे, आयुर्वेद शास्त्रानेही मान्य केलेलं आहे आणि या संशोधनातून निश्चित झालेलं आहे की विना शस्त्रक्रिया हृदयरोग बरा होऊ शकतो. कारण हृदयरोग काय आहे तर मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे पचनातील बिघाडामुळे होणारा आजार आहे. याच्यामध्ये जर सुधारणा केल्या, जीवनशैलीत जर काही बदल केले तर निश्चित आपण हृदयरोगाला कायमस्वरूपी बाय बाय करू शकतो, तेही विना शस्त्रक्रिया. मग यासाठी चिकित्सा करताना हृदय पुनर्वसन चिकित्सा ही अत्यंत लाभदायक आणि एक चांगला ऑप्शन आहे. ही एक नैसर्गिक आयुर्वेदिक थेरपी आहे, अनेक संशोधक करून तयार केलेली चिकित्सा आहे, ज्यामुळे आजपर्यंत हजारो रुग्ण विना शस्त्रक्रिया आनंदी जीवन जगत आहेत. असे काही रुग्ण आहे की ज्यांना अगदी एक दीड महिना जगतील असा सल्ला दिलेले रुग्ण, ज्यांच्या हृदयाचं पंपिंग 20% 30% एवढं कमी झालेलं होतं, असे रुग्ण, अगदी हृदय बदलायला सांगितलेले रुग्णसुद्धा आज आनंदी जीवन जगत आहे. त्यांना कोणताही त्रास नाही आणि ते रुग्ण खरं तर आयुर्वेदाला प्रेरणा देणारे आहेत. आता हृदय पुनर्वसन चिकित्सा नेमकं काय करते, म्हणजे कशामुळे ते आनंदी जीवन जगत आहे तर शास्त्रोक्त आयुर्वेदामध्ये अनेक संशोधनं करून हृदयाला बल देणाऱ्या औषधीवर प्रक्रिया करून तयार केलेली संयुक्त अशी चिकित्सा आहे. 10 ते 12 दिवसाची ट्रीटमेंट आहे. 10 ते 12 दिवसाची जीवन बदलवणारी ही चिकित्सा बऱ्याच जणांसाठी ठरते. यामुळे ही चिकित्सा चालू केल्यानंतर अगदी अल्पावधीतच म्हणजे 4-5 दिवसांनंतरच रुग्णांची लक्षणं कमी व्हायला लागतात. हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा सुरळीत व्हायला लागतो आणि हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा सुरळीत झाला की आपोआपच दम लागणं, छाती दुखणं, घाम येणं ही लक्षणं हळूहळू कमी होतात. हृदयाच्या मांसपेशी बळकट होतात. रक्तातील कचरा, चिकटपणा, रक्तात नको असलेली कोलेस्ट्रॉल, चरबी हे सगळं शरीरातून बाहेर टाकलं जातं आणि नैसर्गिकरित्या रक्ताचं शुद्धीकरण होतं. म्हणजे जी रक्त पातळ करण्याची गोळी तुमचं दररोज तात्पुरतं काम करत असते ती CNIT थेरपी दीर्घकालीन परिणाम देणारी आहे, म्हणजे दीर्घकाळासाठी ती रक्त शुद्ध करत असते. आता यामुळे रक्ताची गुठळी होण्याची भीती राहत नाही. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की भविष्यात आता समजा एकदा चिकित्सा झाली, रुग्ण बरा झाला, आता त्याला त्रास नाही, काही नाही, तो अगदी ट्रेडमिल मशीनवरही 9-10 मिनिटं धावू शकतो, रस्त्याने 2-3 किलोमीटर चाललं तरी दम लागत नाही, धाप लागत नाही, छाती दुखत नाही, म्हणजे रुग्ण बरा झाला. आता बरा झाल्यानंतर भविष्यात पुन्हा रक्तात गुठळीचा धोका राहू नये यासाठी काय करता येईल तर मगाशी मी सांगितलं की हृदयरोग हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजेच पचनातील बिघाडामुळे झालेला आजार आहे. तर आधी आपल्याला पचन व्यवस्थित करावं लागेल. पचनाने जर व्यवस्थित झालं तर नको असलेली चरबी तयारच होणार नाही आणि नको असलेली चरबीच तयार झाली नाही तर ब्लॉकेजेस तयार होणार नाही आणि शरीराला जर शुद्ध रक्त मिळायला लागलं तर गुठळी होण्याचा प्रश्नच राहणार नाही. म्हणजेच रक्तवाहिन्या जर नॉर्मल राहिल्या, रक्त जर शुद्ध झालं, रक्तात जर चरबी तयार झाली नाही तर भविष्यात हार्ट अटॅक, हृदयविकार आपण आरामात टाळू शकतो. पण यासाठी महत्त्वाचं आहे, हृदयविकारामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एकदा तयार झालेला कचरा आपण CNIT थेरपीने बाहेर काढला आहे, पण पुन्हा हा कचरा तयार होऊ नये यासाठी आपण रुग्णाला आवश्यक तोच आहार, रुग्णाला आवश्यक तोच व्यायाम आणि तणावमुक्त जीवन हे अत्यंत गरजेचं आहे. मग आहार विहारामध्ये बदल करावे लागतात, जीवनशैलीत बदल करावे लागतात असं डॉक्टर वारंवार सांगतात. तर जीवनशैलीत नेमके काय बदल करायचे ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
आजचा हा हृदयाच्या रक्तवाहिन्यांसंबंधित म्हणजे नॉर्मल रक्तवाहिन्या, ब्लॉकेजेस काय आहे अशी उत्तरं देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल, हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण असेल तर निश्चितच तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि विशेष म्हणजे तुम्हाला कुठला आजार असेल, कुठला त्रास असेल तर त्याविषयी काही माहिती हवी असेल तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। या व्हिडिओबद्दल तुम्हाला जर काही किंवा हृदयरोगाबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। निश्चितच तुम्हाला त्याची योग्य ती आणि खात्रीशीर उत्तरं मिळतील, एवढी खात्री मी देते। याचबरोबर हृदयरोग असेल, मधुमेह असेल, त्यानंतर तुमचं वाढलेलं वजन असेल, संधिगत वात, आमवात, वातरक्त आणि इतर काही जे आजार असतील याबद्दल जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता। यासाठी संपर्काचा नंबर आहे तो तुम्ही लिहून घ्या, 95 611 90 233। धन्यवाद।